लास्ट टाइम 2 एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले फ्रेंड फंक्शन्सवर. अजून एखादा क्वेश्चन. तो क्वेश्चन समजून घ्या. इम्प्लिमेंट क्लास टाइम 12. म्हणजे ह्या क्लासमध्ये टाइम 12 आवर फॉर्मॅटमध्ये. 12 आवर्स फॉर्मॅट म्हणजे कळलं. 12 नंतर 1 जेव्हा वाचतो तेव्हा 1च लिहितात आणि जे 24 आवर फॉर्मॅट आहे त्या 1ला 13 लिहितात. 13, 14 कळत आहे ना. म्हणजे 16 लिहिलं म्हणजे 4 वाजलेले असतात ऍक्च्युली. ठीक आहे. तर इम्प्लिमेंट अ क्लास टाइम 12 विच स्टोअर्स टाइम इन 12 आवर फॉर्मॅट. पण जेव्हा 12 आवर फॉर्मॅट असतात त्यावेळेला आपल्याला ते AM आणि PM ठेवायला लागतं. माहिती आहे ना. AM म्हणजे अँटी मेरिडियन आणि PM मीन्स पोस्ट मेरिडियन. म्हणजे 12 नंतरला PM बोलतो आणि 12च्या आधी A. म्हणजे दुपारचे 2 वाजलेले असतील तर 2च लिहितो, पण इथे PM लिहावं लागतं. आणि सकाळचे 2 वाजलेले असतील तर AM. कारण 24 आवर फॉर्मॅट आहे ना. 1 ते 12 आणि परत 1 ते 12. पण नंतरच्या 1 ते 12ला PM चिकटवतो, पहिल्या 1 ते 12ला AM. म्हणून इथे 4 डेटा मेंबर्स आहेत. आवर्स, मिनिट्स, सेकंड्स, AM and PM. ठीक आहे. It has 4 data members, 3 integers for hour, minute, second, and a character array of size 2. आता ऍक्च्युली त्यांनी 2 म्हटलंय, पण अजून 1 ठेवायला लागेल नल साठी. म्हणजे ऍक्च्युली 3 स्ट्रिंग आहे ना. प्रत्येक स्ट्रिंगला शेवटला एक काय असतं, एक \0. तर AM, PM. कन्स्ट्रक्टर्स लिहायला सांगितलंय. डिफाईन कन्स्ट्रक्टर आणि त्या कन्स्ट्रक्टरला डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय द्यायचंय, मिडनाईट. म्हणजे काय द्याल, 000 AM. म्हणजे रात्री 12 वाजले की टाइम किती होतो, 23:59 झाले की 24 होतो. पण तो 24 म्हणजे 000 AM म्हणजे दुसरा सकाळ सुरू झाली. तर हे 4 डेटा मेंबर्स. मग त्यांनी सांगितलंय की म्युटेटर्स आणि ऍक्सेसर्स लिहा. ऍक्सेसर्स, म्युटेटर्स म्हणजे कळलं ना. ऍक्सेसर्स म्हणजे गेटर्स आणि म्युटेटर्स म्हणजे सेटर्स. म्युटेटर्स म्हणजे बाहेरच्या जगाकडनं व्हॅल्यू घेणार आणि त्याच्या प्रायव्हेट डेटामध्ये स्टोअर करणार. आणि ऍक्सेसर्स त्याचा जो प्रायव्हेट डेटा आहे तो बाहेरच्या जगाला रिटर्न करणार. आता त्यांचं म्हणणं आहे इनलाईन म्हणजे क्लासच्या आतच डिफाईन. whenever we define within the class we call it as inline. पण इनलाईन वर अजून डिटेल होईल. कधीतरी मी एक टॉपिक घेणार आहे, इनलाईन आणि मॅक्रोचा फरक काय सांगतो. पण आता फक्त लक्षात ठेवा, जेव्हा मी क्लासच्या आत कोणत्याही फंक्शनला डिफाईन करतो ते ऑटोमॅटिक काय असतात, इनलाईन. मग सांगितलंय अजून एक वेगळा क्लास डिफाईन करा. त्या क्लासला काय नाव दिलंय, टाइम 24. बरोबर. आता हा क्लास टाइम किती आवर फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतोय, 24 आवर. मग 24 आवरला AM PM लिहायची गरज नसते. तिथे जेव्हा 13 आलं म्हणजे समजून घ्यायचं 1 वाजला. कळलं ना. 16 आलं म्हणजे समजून घ्यायचं 4 वाजले. तो इम्प्लिमेंट सेकंड क्लास टाइम 24 विच स्टोअर्स टाइम इन 24 आवर. आता 24 आवरला अँटी मेरिडियन, पोस्ट मेरिडियन लिहायची गरज नाही. इट हॅज 3 डेटा मेंबर्स, 3 इंटीजर्स फॉर आवर्स, मिनिट अँड सेकंड. त्याच्यात पण काय लिहा, ऍक्सेसर्स अँड म्युटेटर्स. आता त्यांनी सांगितलं की एक फ्रेंड फंक्शन लिहा जो 2 टाइम्सला कम्पेअर करेल की बाबा ते दोन्ही टाइम सेम आहेत का. कळतंय. म्हणजे एक फ्रेंड फंक्शन ज्याचं काम काय आहे, एक 12 आवर फॉर्मॅटचा टाइम आणि एक 24 आवर फॉर्मॅटचा टाइम. म्हणजे त्या कम्पेअरला 2 ऑब्जेक्ट्स पास होतील. जसं काल बघा ऍडला एक DMचा ऑब्जेक्ट आणि एक DBचा ऑब्जेक्ट. म्हणजे एक टाइम मिनिट्स मीटर्स आणि सेंटीमीटर मध्ये होता, एक डिस्टन्स, आणि दुसरा फीट आणि इंचेस. मग ते 2 घेतले ऍड करून मीटर सेंटीमीटर किंवा फीट इंचेस. तसंच आहे इथे. तर एक ऑब्जेक्ट 12 आवर फॉर्मॅट आणि दुसरा ऑब्जेक्ट 24 आवर.
आणि चेक करायचं की हे दोन्ही टाइम्स सेम आहेत का नाही. एक्झाम्पल बघा. ठीक आहे, एक्झाम्पल देतो की जर एक टाइम दिलेला असेल आपण, ओके, सपोज आय हॅव गिवन 3 hours 4 minute 20 सेकंड आणि इकडे PM दिला. 3 hours 4 minutes 20 सेकंड PM आणि दुसरा टाइम दिलेला आहे 15 hours 4 minute 20. हा कशाचा ऑब्जेक्ट असणार? टाइम 12चा. हा टाइम 24चा. आता चेक करा. क्लिअर? आर दॅट बोथ द टाइम रिप्रेझेंटिंग सेम? म्हणजे पहिलं मिनिट चेक करायचं, सॉरी सेकंड सेम पाहिजे, मिनिट सेम पाहिजे, आणि इकडे जर AM असेल तर आर्स पण काय पाहिजे? सेम. पटतंय? पण PM असेल, राईट, तर ह्याच्यातनं ते 12 सबट्रॅक्ट करून दोन्ही सेम यायला पाहिजे. पटतंय? पहिलं तर लक्षात घ्या की जर इथे काय असणार AM, तर तिन्ही गोष्टी काय असणार? सेम. AM म्हणजे 12च्या आधी, तर 12च्या आधी दोन्ही टाइम्स आपण सेम लिहितो. PM आहे म्हणजे 12च्या नंतर, पण त्यावेळेला पण सेकंड्स आणि मिनिट्स तर ऑब्विसली सेम पाहिजे. पण आर्स कसं असेल? 24 hours फॉर्मॅट मधला आर, गेटिंग? 24 hour नाही, 12 hour. 12 hour फॉर्मॅट मधला आर आणि 24 hour फॉर्मॅट मधला आर मधनं 12 वजा केले तर ते दोन सेम यायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यातनं 12 वजा केले तर 3च येईल, आणि 3 आणि 3 सेम. तर 1 रिटर्न करायचं, इंडिकेटिंग दॅट 2 टाइम्स आर सेम. अदरवाइज 0 रिटर्न करायचा, इंडिकेटिंग दॅट 2 टाइम्स आर नॉट सेम. ठीक आहे. मग अजून 2 फंक्शन्स लिहायचे जे कोणाला कशामध्ये कन्वर्ट करेल. जसं काल बघा, एक DM आणि DB ऍड करून DM रिटर्न केला, DM आणि DB ऍड करून DB रिटर्न केला. असे 2 डिस्टन्सचे ऑब्जेक्ट ऍड करण्यासाठी आपण 2 ओव्हरलोडेड फंक्शन ओव्हरलोडिंग केलं होतं. ओव्हरलोडिंग कळलं ना? एकच नावाचे 2 फंक्शन होते ऍड. फक्त एवढंच होतं की एकाला DP-DM, एकाला DM-DB. रिटर्न वेगळे होते, पण इथे सिग्नेचर बदलला होता. एक्झॅक्ट तोच कन्सेप्ट आहे की इथे एक कन्वर्ट फंक्शन लिहायचं आहे जो 12 hour to 24 and 24 to 12. म्हणजे 12 hour फॉर्मॅटवाला टाइम दिला तर त्यांनी 24 मधला आणून द्यायचा, आणि 24चा दिला तर 12चा आणून द्यायचा. क्लिअर? जमेल का? बऱ्यापैकी आहे, सोपं आहे, जमेल. ट्राय करा. चॅलेंजिंग क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. प्राईम आणि फॅक्टोरियल ते पारंपरिक झाले, म्हणजे ते तर पाठ झालेले असतात, दिसले की ओकायचंच. फाइंड फॅक्टोरियल ऑफ अ नंबर, चेक वेदर द नंबर इज प्राईम ऑर नो, फाइंड GCD ऑफ 2 नंबर्स. हे तर अगदी अनादिकालापासून चालू आहे, परंपरेने चालतच चाललंय. तर यात तर काही विशेष नाही. लिटिल चॅलेंजिंग क्वेश्चन्स यू शुड आन्सर. ठीक आहे. तर टोटल किती फ्रेंड फंक्शन्स लिहायचे? 3. एक फ्रेंड फंक्शन कम्पेअरचं आहे आणि 2 कन्व्हर्जन्स आहे. पण ते जे 2 कन्व्हर्जन ते ओव्हरलोड करा. नाव कन्वर्टच ठेवा, पण ऑब्जेक्ट जो पास होईल तो वेगळा. एका कन्वर्टला टाइम 24 आणि रिटर्न टाइम 12, आणि एका कन्वर्टला टाइम 12 आणि रिटर्न टाइम 24. गेटिंग? ओके, लेट्स सॉल्व इट.
Okay, I hope you are seeing friend demo file. Hash include iostream, hash include एक स्ट्रिंग पण वापरूया कारण तो एम पी एम ते कम्पेअर करावा लागेल ना आपल्याला. मग स्ट्रिंग कम्पेअर लागणार, मग ते एम पी एम कॉपी पण करायला लागेल, म्हणजे स्ट्रिंग कॉपी लागतो. तर स्ट्रिंग कॉपी नावाचा एक लायब्ररी फंक्शन आहे, स्ट्रिंग कम्पेअर नावाचा लायब्ररी फंक्शन आहे. हे सगळे या स्ट्रिंग मध्ये ते वापरायला लागतील. युझिंग नेमस्पेस std. सपोज क्लास टाइम 12 आहे ना, पहिला जसा क्वेश्चन मध्ये दिलाय त्या सिक्वेन्सनेच डिफाईन करायचं. पहिला टाइम 12 डिफाईन करायला लावलाय, टाइम 12च डिफाईन करा. बरोबर. त्याचे 3 प्रायव्हेट डेटा मेंबर्स आहेत, आवर्स, मिनिट्स, सेकंड्स आणि एक कॅरेक्टर अरे एम पीएम चा. एम चा एक येतो, पीएम चा पी, आणि तो 3 साईजचा कॅरेक्टर अरे. बरोबर की नाही? विचार, डाऊट असेल मला विचार. ओके, इफ यू हॅव डाऊट यू कॅन आस्क मी. काही डाऊट आहे? त्याच्यात नल आहे ना, स्ट्रिंग ज्या असतात ना त्या नेहमी नल नी टर्मिनेट होतात. म्हणजे जरी तुम्ही एम पी एम ठेवाल, एम म्हणजे हा कॅरेक्टर 0 प्लेसला, हा कॅरेक्टर 1 प्लेसला, एम किंवा पीएम ही एक स्ट्रिंग असणार ना. मग ती स्ट्रिंग ठेवायला एक कॅरेक्टर अरे लागणार. मग 0 प्लेसला ए आला, 1 प्लेसला एम, तर 2 प्लेसला एक नल लागणार. कारण प्रत्येक स्ट्रिंग ही कशाने एंड होते. स्ट्रिंग्सला नेहमी नलनीच काय केलं जातं, टर्मिनेट, टू इंडिकेट दॅट देअर द स्ट्रिंग इज ओव्हर. म्हणजे तिथे स्ट्रिंग संपली याचं इंडिकेशन. आणि आपल्याला कॅरेक्टर अरेज बनवावं लागेल कारण त्यांनी सांगितलं. गेटिंग? हा, आता त्यांच्या नियमाप्रमाणे जायचं की 2च साईज. मग तुम्ही त्या कॅरेक्टर अरेमध्ये फक्त ए तरी ठेवाल किंवा पी तरी. म्हणजे एक लेटर ए किंवा पी आणि नंतर नल. पण एक कॅरेक्टर पाहिजे होता तर मग तसंही काय करायची गरज नव्हती, स्ट्रिंग बनवायची गरजच नव्हती ना, नुसता कॅरेक्टर व्हेरिएबल. तर एक साईज ही अज्युम्ड आहे. म्हणजे त्यांना एक्सपेक्टेड आहे तुम्ही काय लिहिणारच आहे, एम पी एम असं पूर्ण लिहिणार. क्लिअर? ते अज्युम्ड आहे की स्ट्रिंगला एक काय असतंच. फॉर स्ट्रिंग 1 एक्स्ट्रा नल इज देअर, कारण त्याशिवाय स्ट्रिंग संपली याचं इंडिकेशन कसं असणार. ओके, आता कन्स्ट्रक्टर लिहूया. टाइम 12, ठीक आहे. त्याला आवर्स पास होतील, ज्याचं डिफॉल्ट व्हॅल्यू 0. मिनिट पास होईल, त्याचं डिफॉल्ट व्हॅल्यू 0. सेकंड्स 0. आणि तिसरं आपण पास करणार आहे एम किंवा पीएम. तर ते कॉन्स्ट कॅर स्टार ते एम पी एम, म्हणजे मी ते टेम्पररी टी घेतो. त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू काय देऊन ठेवायचे, इक्वल टू एम द्यायचं आहे ना. त्यांनी मिड नाईट सांगितलं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल ह्याला कॉन्स्ट कॅरच का बनवून, म्हणजे हा पॉइंटर टू कॉन्स्ट आहे, कॉन्स्टंट पॉइंटर नाही, पॉइंटर टू कॉन्स्ट. त्याला पॉइंटर टू कॉन्स्ट यासाठी बनवलाय की टी ज्या स्ट्रिंगला पॉइंट करतोय ना, ती एम किंवा ही एक स्ट्रिंग आहे, ही कुठेतरी मेमरीमध्ये असणार. ती जनरली डेटा सेक्शन मध्ये असते. डेटा सेक्शन मध्ये पण एक रीड ओनली पार्ट असतो, तर तिथे ही सेव्ड आहे. त्याचा ऍड्रेस इथे आहे. फक्त टी ह्या ऍड्रेसला जिथे पॉइंट करतोय तिथे त्या एम आणि पीएम ला तो काय करू शकणार नाही, मॉडिफाय. बरं, या सगळ्यांना डिफॉल्ट व्हॅल्यू कधीची दिली आहे, मिड नाईट. क्वेश्चन मध्ये लिहिलंय बघा, इनिशियलाइज डिफॉल्ट टू मिड नाईट. इट हॅज 4 डेटा मेंबर्स. हे सगळं ठीक आहे. डिफाईन कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट
विच इज मिडनाईट. मग मिडनाईट म्हणजे कळला ना, रात्रीचे 12 वाजले की 24 आवर फॉर्मॅटमध्ये आपण 1 पासून म्हणजे 0000 गेला, म्हणजे ती सकाळ झाली. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आर्स मध्ये काय स्टोअर कराल, एच मिनिट्स मध्ये काय स्टोअर करणार, एम सेकंड्स मध्ये, एस आणि स्ट्रिंग कॉपी एपी मध्ये काय स्टोअर करणार, ते टी. स्ट्रिंग कॉपी करायचं आहे. मला वाटतं सी मध्ये जेव्हा स्ट्रक्चर घेतलं तेव्हा पण मी हे सांगितलेलं, कॅरेक्टर अरेला डायरेक्ट असाइन नाही करता येत. कॅन आय डायरेक्टली राईट एपी इक्वल टू टी? काय गडबड होईल कळलं? टी पॉइंटर आहे ना, कॅरेक्टर पॉइंटर, म्हणजे टी मध्ये काय ऍड्रेस, ते ऍड्रेस ते एपी मध्ये ठेवायला जाईल. तुम्ही म्हणाल एपी पण तर पॉइंटरच असणार ना इंटरनली, कारण अरेचं नाव आहे. अरेचं नाव हे इंटरनली त्या अरेचाच बेस ऍड्रेस म्हणजे तो पॉइंटर. पण प्रॉब्लेम आहे की हा काय टाईपचा पॉइंटर आहे, कॉन्स्ट पॉइंटर. मग हा यातला ऍड्रेस जेव्हा ह्याच्यात ठेवायला जाईल, हे कॉन्स्ट असल्यामुळे एरर येतं. तर आपल्याला ऍड्रेस मुळात कॉपी करायचंच नव्हता, आपल्याला त्या ऍड्रेसवरची स्ट्रिंग या ऍड्रेसवर ठेवायची, आणि म्हणून स्ट्रिंग कॉपी. तर स्ट्रिंग कॉपी ऍड्रेस कॉपी करतं का त्या ऍड्रेसवरची स्ट्रिंग ह्या ऍड्रेसवर आणून ठेवेल. एपी अरेचं नाव आहे ना, अरेचं नाव म्हणजे अरेचा बेस ऍड्रेस, आणि टी पॉइंटर आहे. मग तो पॉइंटर जिथे पॉइंट करत तिथे एएम किंवा पीएम आहे, ती स्ट्रिंग उचलेल आणि कुठे ठेवेल, एपीच्या ऍड्रेसवर, कारण एपी पण अरेचं नाव. ऍड्रेसवरची व्हॅल्यू त्या ऍड्रेसवर येणार, स्ट्रिंग कॉपी झालं. मग आता नियमाप्रमाणे प्रत्येक क्लासमध्ये काय असणे गरजेचं आहे, गेटर्स आणि सेटर. इट इज अ स्टँडर्ड प्रॅक्टिस. एव्हरी क्लास शुड हॅव ऍक्सेसर्स अँड म्युटेटर्स. ऍक्सेसर्स म्हणजे गेटर्स, म्युटेटर्स म्हणजे सेटर, आणि कन्स्ट्रक्टर्स म्हणजेच मॅनेजर्स. आणि एका ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस प्रमाणे एक क्लासला कंप्लीट कधी म्हणायचं, वेन इट इज कॉल्ड एज अ प्रॉपर कंप्लीट क्लास, जेव्हा त्या क्लासच्या आत मॅनेजर आहे, ऍक्सेसर आहे आणि म्युटेटर, आणि डेटा प्रायव्हेट आहे. मॅनेजर म्हणजे कन्स्ट्रक्टर आहे, ऍक्सेसर म्हणजे त्या प्रायव्हेट डेटाला बाहेरच्या जगाला रिटर्न करताय, आणि म्युटेटर बाहेरच्या जगाकडनं घेत आहे आणि कशामध्ये कॉपी करताय, प्रायव्हेट डेटा. असं असलं पाहिजे. आता हे कन्सेप्ट सगळे ज्यांनी ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असा एक सब्जेक्ट, किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेलिंग अँड डिझाईन बीला तसा असतो, या BCS BCA वाल्यांना ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. तुम्ही UML डायग्राम्स आणि ते सगळं शिकला असाल, मग त्या कन्व्हेन्शन प्रमाणे नेहमी क्लास मध्ये काय असणे गरजेचं आहे, ऍक्सेसर्स, म्युटेटर्स आणि मॅनेजर्स. क्लिअर? शिकला आहे ना, ऊस हा सब्जेक्ट शिकला असाल, आणि तो खूप महत्वाचा असतो. हे बरेच जण त्याचा इम्पॉर्टन्स रिअलाइज नाही करत. पण ज्या वेळेला तुम्ही MNCs मध्ये काम करता तेव्हा कोणताही प्रोजेक्ट लगेच तुम्हाला कोडिंगला हँडओव्हर होतो, त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन व्हायला लागतं, आणि त्यात UML ला खूप महत्व आहे, युनिफाईड मॉडेलिंग लँग्वेज. असो, तर कन्स्ट्रक्टर कळला. आता आपण आधी सेटर्स लिहूया. void set आर्स इंटीजर h, बाहेरच्या जगाकडनं आर्स पास करणार आहे, आणि मी त्या प्रायव्हेट आर्स मध्ये स्टोर. आणि तुम्हाला हे माहिती आहे, हे आर्स, हे मिनिट, हे सेकंड आणि हे एपी कोणाचं आहे, दिस. या चौघांच्या पुढे दिस ॲरो, दिस ॲरो, दिस ॲरो, दिस ॲरो अटॅच, आणि इथे इम्प्लिसिटली एक हिडन दिस येणार आहे. हे सगळे सरकणार आणि इथे दिस, आणि त्या दिस मध्ये कोणाचा ऍड्रेस असणार आहे, त्याच ऑब्जेक्टचा ज्याच्यासाठी तो कन्स्ट्रक्टर कॉल होतो. कन्स्ट्रक्टर कोणासाठी कॉल होतो, कोणत्या तरी ऑब्जेक्टचा. ऑब्जेक्ट आधी जन्माला आलेला आहे, तो आलेल्या ऑब्जेक्टच्या डेटा मेंबरला इनिशियलाइज करायला कोण कॉल होतो, कन्स्ट्रक्टर. गेले ना? क्लिअर? शुड रिमेंबर. मी प्रत्येक वेळेला ते परत परत जप करतो, पण लक्षात ठेवा, हे माहिती पाहिजे. क्लिअर? void set hours नंतर मिनिट्स, इंटीजर मिनिट्स, मिनिट्स इक्वल टू m, सेकंड्स
एस. ठीक आहे. आणि कॅर स्टार गेट सेट आहे ना ते, सेट एपी कॉन्स्ट कॅर स्टार टी देतो आणि स्ट्रिंग कॉपी एपी कॉमा टी. क्लिअर? ठीक आहे. पण हे सगळे इनलाईनच लिहायचे. इनलाईन म्हणजे क्लासच्या आतच त्याला काय करायचं, डिफाईन. ओके, चल क्विकली पुढचं सांग. आता हे झाले सेटर्स. तसेच काय लिहायचे, गेटर्स पण. मग पहिला गेटर आहे गेट आर्स, जो काय रिटर्न करेल आर्स. क्लिअर? लक्षात घ्या, हे जेव्हा पण आपण डेटा मेंबर्स लिहितो ना, फक्त आर्स एपी, तर ऑलवेज लक्षात ठेवा हा आर किंवा हा एपी किंवा हा सेकंड कोणत्या तरी ऑब्जेक्टला बिलॉंग करत असतो तो. कळतंय? आणि तो ऑब्जेक्ट म्हणजे कोण, ज्याचा ऍड्रेस दिस मध्ये असतो. म्हणजे कंपायलर काय करतं की हे फंक्शन्स कोणाचं बिलॉंगिंग नाही. मला सांगा, क्लासचे जेवढे पण मेंबर फंक्शन्स आहेत, डू दे बिलॉंग टू एनी पर्टिक्युलर ऑब्जेक्ट? ते कॉमन असतात. ते कॉमन तुमच्या कोड सेक्शन मध्ये. ते कोणत्या तरी पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं बिलॉंगिंग नाही आहे. ऑब्जेक्टचं बिलॉंगिंग फक्त कोण असतं, डेटा. डेटा फक्त कोणाला बिलॉंग करतो, ऑब्जेक्टला. हे फंक्शन्स कॉमन असतात. कधीतरी मी सांगितलेलं आहे की डेटा डुप्लिकेट्स, फंक्शन्स वन. प्रत्येक ऑब्जेक्टला फंक्शन सेम कॉल होत असतो, फक्त ऑब्जेक्ट बदलत असतो आणि जो ऑब्जेक्ट आहे त्याचाच ऍड्रेस हिडन दिस मध्ये. म्हणून फंक्शन्स काय करतात, एकच फंक्शन असतं पण ते प्रत्येक वेळेला वेगळ्या वेगळ्या मेमरीला काय करतं, ऍक्सेस. आणि कोणत्या मेमरीला ऍक्सेस करतात ते तर टोटली कशावर डिपेंड आहे, दिस वर. क्लिअर? आता हा गेट आवर्स झाला, तसा गेट मिनिट्स लिहा, रिटर्न मिनिट्स. गेट सेकंड्स लिहा, रिटर्न सेकंड्स. गेट एपी लिहा, जो रिटर्न काय करेल ए, म्हणजेच त्याचं बेस ऍड्रेस आहे. ठीक आहे, गेटर्स सेटर्स तर झाले. आणि आता 3 फ्रेंड फंक्शन्स लिहायचे महत्वाचे. एक जो 2 टाइम्सला कम्पेअर करणार आहे, एक एका टाइम टू दुसरा टाइम आणि दुसरा टाइम टू म्हणजे पहिला, वाईज वर्सा. पण ते फ्रेंड असल्यामुळे त्यांचं डेफिनेशन तर आता नाही करता येणार, नंतर करायचं. आता रिपोर्टिंग करायचं. मग मला सांगा रिपोर्टिंग कसं करा. फ्रेंड इंट इज इक्वल, बरोबर आहे. त्याला 2 टाइम ऑब्जेक्ट्स पास, एक टाइम 12 आणि एक टाइम 24. आता आपण टाइम 24 चा उल्लेख आता केलाय, पण तो क्लास नंतर, म्हणून तो फॉरवर्ड ते वर द्यावं लागेल, ते नंतर करूया. पहिलं हे फंक्शनचं प्रोटोटाईप कळलं का, की इज इक्वल नावाचा एक काय आहे फंक्शन, जो आर्ग्युमेंट म्हणून काय घेणार, 2 ऑब्जेक्ट्स, एक टाइम 12 आणि एक टाइम 24. चेक करणार हे 2 टाइम्स इक्वल आहेत, असतील तर 1, नसतील तर 0. काय? ठीक आहे. आता आणि असेल तर 1 येईल, नसेल तर 0, म्हणून त्याचा रिटर्न टाइप इंट. आणि हा फ्रेंड आहे, म्हणजे हा फंक्शन या क्लासचा काय नाहीये, मेंबर, पण तरी तो प्रायव्हेट डेटा ऍक्सेस करू शकणार आहे, कारण फ्रेंड. आता दुसरे फ्रेंड फंक्शन्स, फ्रेंड टाइम 12 कन्वर्ट टाइम 24. आणि मी नॉर्मली सांगितलं की जेव्हा आपण ऑब्जेक्ट्स पास करताना तर साधारणतः काय प्रॅक्टिस ठेवायची, की ऑब्जेक्ट्सला कसंच पास करा, बाय रेफ. का बाय व्हॅल पास केलं तर काही इश्यू नाही आहे, पण मी सांगितलं कधी कधी ऑब्जेक्ट्स आहेत ना, त्यांची साईजेस खूप असतात. एखादा ऑब्जेक्ट असेल ज्याचे डेटा मेंबरच 20-25 आहेत आणि त्या एका ऑब्जेक्टची साईज 100 बाईट्स असेल, तर ती बाय व्हॅल पास केली की तिकडे परत 100 बाईटचा एक डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार, का उगाच वेस्ट करायची ना मेमरी. त्यापेक्षा डायरेक्ट त्याला काय द्या,
क्लिअर? ऍक्च्युली रियालिटीमध्ये तो ऍड्रेसच जातो, पण प्रोग्रामरला वापर कसा आहे एलियास म्हणून. रेफ व्हेरिएबलचा कन्सेप्ट कळला ना. रेफ व्हेरिएबल हे इंटरनली कशात कन्वर्ट होतात, पॉइंटर. पण प्रोग्रामरला त्याला कसं म्हणून नाही वापरायचं, पॉइंटर म्हणून. प्रोग्रामर कसा वापरेल, त्या ओरिजिनल ऑब्जेक्टचाच एरिया. ओरिजिनल ऑब्जेक्ट टाइम 24 आहे, तर हा पण टाइम 24चा ऑब्जेक्ट सारखंच काय करतात, यूज, दो इंटरनली इट इज अ कॉन्स्ट पॉइंट. रूल्स लक्षात ठेवायचे. फ्रेंड टाइम 24 कन्वर्ट टाइम 12 amps. हा कन्वर्ट ओव्हरलोड झालाय. ओव्हरलोडिंग म्हणजे कळलं, नेम सेम बट सिग्नेचर डिफरंट, डेफिनेशन डिफरंट. पॉलिमॉर्फिझमचा प्रकार आहे. पॉलिमॉर्फिझम यू नो इट, वन नेम अँड मेनी ऍक्शन्स किंवा मेनी फॉर्म्स. नाव एकच आहे पण फॉर्म्स वेगळे आहेत. गेटिंग ना, राईट? असे आपण कितीतरी एक्झाम्पल्स बघितले. मी दिलाय की आयन असतात घरी, तर ते आयन पॉलिमॉर्फिक आहेत. काही आयन्स स्टीमवर बेस्ड आहेत, काही आयन इलेक्ट्रिक आहेत, काही कोल. जुन्या काळात ते तुम्ही तर बघितलेच नसतील, पण वी हॅव सीन. त्या कोलवर पण काय असायचं, ते मोठे मोठे असायचे. ते इस्त्रीवाले दुकानं असतात त्यांच्याकडे तसे असायचे. तर आहे काय, आयनच, पण हीट जनरेट करायचा अल्गोरिथम तिघांचा वेगळा. गेले? अशा कितीतरी गोष्टी बघितल्या असतील तुम्ही, पॉलिमॉर्फिक. नाही, तुमचा सराउंडिंग मध्ये अरे हे पॉलिमॉर्फिक आहे, नाही? सांगा बरं एखादा एक्झाम्पल. माझ्या ज्ञानात भर घाला, ज्ञान वाढवत राहावं. ट्रेन. ओके, व्हेरी गुड, क्लिअर. त्याला म्हणायचं पहिलं कोलवरती होती, मग नंतर इलेक्ट्रिक ना, ते केबल कनेक्टेड असतात ते. मग नंतर मग ती लूपवाली फास्ट सुपर हायपर, त्याला काय म्हणतात, हायपर. हा, मग ती फास्टेस्ट ट्रेन जी आता आणतायत आपल्याकडे, ते काय, त्या अल्टिमेटली ट्रेनच आहेत, फक्त त्याला पॉवर द्यायचं काम काय, वेगळे सोर्स आहे. त्याला चालवायला पॉवर तर लागेल ना, मग ती पॉवर जनरेट कशाने होतीये, तर पहिली कोलनी जनरेट व्हायचं, तेच नंतर इलेक्ट्रिक, आणि नंतर अजून काही सोर्सेस. सोलारवाले पण आहेत, ते सोलार एनर्जी घेऊन पण आहेत ना, ते सोलार पॅनल्सवरचं पण काय घेतं, ती एनर्जी कलेक्ट होते. तर असे खूप आहेत. इंजिनिअरिंगचं आहे हे त्यांनी सिद्ध केलं आहे. मी इंजिनिअरिंग केलेलं आहे, मी उगाच 4 वर्ष टाइमपास केलेला नाही. हा, फोन, तिला म्हणायचं फोन शेवटी डायलिंग करता येतं, पण वेगळे आहेत ना. पहिले ते नुसतेच फोन होते नंबरवाले, मग स्मार्टफोन आले, मग त्या स्मार्टफोनमध्ये पण कितीतरी व्हेरिएशन झाले ना, किंवा त्यांची ओएस बदलतीये. दिसतोय फोनच, डिझाईन सगळं सेम आहे, पण काही वेगळ्या ओएस वर बेस्ड आहे, पॉलिमॉर्फिक आहे. तर असं खूप एक्झाम्पल आहेत, खूप आहेत, तुम्हाला सराउंडिंग मध्ये कितीतरी दिसतील. क्लिअर? कमिंग टू नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज क्लास 24. आता क्लास 12 झाला, क्लास टाइम 24, राईट? तो डिफाईन झाल्यावर मग हे 3 फंक्शन्स डिफाईन करायचं ना आपल्याला. टाइम 24 मध्ये फक्त आवर्स, मिनिट्स आणि सेकंड्स एवढंच स्टोअर करायचं. करेक्ट? हे झालंय. हे त्याचे 3 प्रायव्हेट डेटा मेंबर्स. पब्लिक. फटाफट. आता आवर्स, मिनिट्स, सेकंडच आहेत ह्याला, कारण इथे टाइम आपला 24 आवर फॉर्मॅट. याचा पण एक काय असेल, कन्स्ट्रक्टर. हा कन्स्ट्रक्टर इंटीजर आवर्स त्याला डिफॉल्ट 0, इंटीजर मिनिट्स त्याला 0 आणि इंटीजर सेकंड्स त्याला 0. आवर्स इक्वल टू h, मिनिट्स इक्वल टू m, सेकंड्स इक्वल टू s. राईट गाईज? ठीक आहे, हा कन्स्ट्रक्टर पण कळला. 3 आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, 3 आर्ग्युमेंटला डिफॉल्ट व्हॅल्यू 0 0 दिली आहे, आणि
बाहेरच्या जगाकडनं आलेल्या व्हॅल्यू तो त्याच्या प्रायव्हेट डेटाला देऊन टाकतो. आर्स, मिनिट्स, सेकंड. लक्षात घ्या, ह्या आर्सला, मिनिट्सला आणि सेकंडला 4 बाईट्स ची मेमरी हा टाइम 24 कन्स्ट्रक्टरने अलोकेट करत. ते अलोकेशन कधी झालंय? जेव्हा तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट बनवला. ऑब्जेक्ट बनवला तेव्हा त्याच्या प्रायव्हेट डेटाला काय अलोकेट झाली आहे? मेमरी. आणि मग त्याच्यानंतर कोणाला कॉल झाला? कन्स्ट्रक्टर. मग कन्स्ट्रक्टर काय करतो? ती जी अलोकेटेड मेमरी आहे त्याच्या डेटा मेंबर्सला इनिशियल व्हॅल्यू द्यायचं काम करत असतं. हा, फक्त एवढंच आहे की जर ह्याच्या डेटा मेंबरमध्ये एखादा डेटा मेंबर कोण आहे? पॉइंटर. आणि मग तो पॉइंटर कुठेतरी मेमरीला पॉइंट. मग त्या पॉइंटरमध्ये जर तुम्ही एखादी डायनामिक मेमरीचा काय आणून ठेवताय? ऍड्रेस. तर मग त्या कन्स्ट्रक्टर्सला आपण काय म्हणतो? डायनामिक कन्स्ट्रक्टर्स. कळतंय? म्हणजे असे कन्स्ट्रक्टर जे त्याच्या कोडमध्ये कुठेतरी काय टाईपची मेमरी अलोकेट करतात? डायनामिक मेमरी. पण ती जी डायनामिक मेमरी आहे ती ऑब्जेक्टचा पार्ट असेल का त्या डायनामिक मेमरीचा फक्त ऍड्रेस ऑब्जेक्टचा पार्ट असेल? तो ती जी मेमरी आहे ती हिपवर कुठेतरी आहे. ती मेमरी कुठेही कोणाचा पार्ट नाही आहे, ऑब्जेक्टचा. फक्त त्याचा ऍड्रेस कशात आणून ठेवलाय? एका डेटा मेंबरमध्ये. आणि तो डेटा मेंबर कोण आहे? पॉइंटर. तर तो पॉइंटर ऑब्जेक्टचा पार्ट आहे, पण तो पॉइंटर ज्या मेमरीला पॉइंट करतोय ती मेमरी हिपवर आहे. ती कोणाच्या कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही, ऑब्जेक्टच्या साईज कॅल्क्युलेशन. आता याचे पण गेटर सेटर्स लिहून टाकूया फटाफट. void set आर्स. बच्चाला आर्सच दिलं. जनरली सेट मध्ये त्याच प्रॉपर्टीचं नाव लिहायचं, म्हणजे ज्या प्रॉपर्टीला तुम्ही काय करता? इनिशियलाइज. इंटीजर h. आर्स इक्वल टू h. void set minutes. Integer m. Then void set seconds. Integer s. मग तसंच काय करणार? गेटर्स लिहाल. मग इंटीजर गेट आर्स जे आर्स रिटर्न करेल. गेट मिनिट्स. इथपर्यंत क्लिअर? गेटर झाला, सेटर झाला. आता ह्याच्यानंतर याच्या आत पण ते 3 फ्रेंड आहेत. हा, सेटर, सेट मिनिट, सेकंड. सॉरी, ठीक आहे. आणि ते 3 फ्रेंड फंक्शन्स जे आहेत त्याचा सिग्नेचर ह्याच्यात पण द्यायचा आहे, कारण त्याला दोघांचं प्रायव्हेट ऍक्सेस करायचं आहे ना. म्हणजे तो फ्रेंड टू बोथ पाहिजे. फ्रेंड इंट इज इक्वल पास टाइम 12 आणि टाइम 24. मग दुसरा आहे फ्रेंड टाइम 12 कन्वर्ट टाइम 24. फ्रेंड टाइम 24 कन्वर्ट टाइम 12. ठीक आहे. नाव कमिंग टू द मेन कोर पार्ट. म्हणजे मेन जे या प्रोग्रामचा जो मेन लॉजिक आहे की 2 टाइम्स इक्वल आहेत का नाही चेक करायचं आहे. आणि 24 आवर फॉर्मॅटचा टाइम 12 आवर आणि 12 आवरचा 24. आता हे 3 लिहूया. त्याच्या आधी आपण जसं म्हटलं की इथे फॉरवर्ड रेफरन्सचा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून इथे क्लास टाइम 24. हे क्लिअर?
मला वाटतं कन्सेप्ट क्लिअर आहे. Done. Now coming to the definition of these three functions. So, integer is equal time 12. Okay, P here. Time 24. Q. असे हे दोन टाइम ऑब्जेक्ट्स. मी काय सांगितलेलं की कसं चेक कराल की दोन टाइम्स इक्वल आहेत. तर जो टाइम 24 आहे, टाइम 24 त्यातला AM PM पहिला कम्पेअर करा. मग जर ते AM आहे, जर AM आहे तर आवर्स, मिनिट आणि सेकंड सगळे काय पाहिजे सेम. आणि जर PM आहे तर आर मिनिट सेम, सॉरी मिनिट सेकंड सेम, आर शुड बी 24 मायनस इक्वल टू दॅट आवर्स. म्हणजे 12 आरचा आर आणि 24 आरच्या आर मधनं 12 सबट्रॅक्ट सेम यायला पाहिजे. फक्त इफ्स लिहायचे बघा जमतायत का. सगळे ऑर लिहून कंडिशन आणि 1 रिटर्न, आणि अदरवाईज तसंही ते 0 रिटर्न करणार. बघा पहिलं, सगळ्यात पहिलं काय कम्पेअर कराल, स्ट्रिंग कम्पेअर. रिटर्न मध्येच लिहिलं चालेल, एका रिटर्न. ठीक आहे. फक्त कन्फ्युजन होत असेल तर ब्रॅकेट्स टाकूया एक एक करून. मला सांगा स्ट्रिंग कम्पेअर P डॉट AP कॉमा AM डबल इक्वल टू 0. दोन स्ट्रिंग जेव्हा तुम्ही कम्पेअर करताना आणि जर दोन्हीच्या दोन्ही स्ट्रिंग एक्झॅक्टली सेम आहे तर स्ट्रिंग कम्पेअर काय रिटर्न करतो 0. आणि मी सांगितलंय जर ते इक्वल नाही आहेत तर एक तर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. निगेटिव्ह कधी, जर पहिली स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंग पेक्षा अल्फाबेटिकली लेटर आहे, सॉरी अल्फाबेटिकली बिफोर आहे तर निगेटिव्ह, आणि लेटर आहे तर काय येणार पॉझिटिव्ह. हे कधीतरी झालेलं आहे, घेतलंय इन द पास्ट. दोन स्ट्रिंग कम्पेअर करताना आन्सर्स कसे इक्वल टू 0 येतात किंवा लेस देन 0 येईल किंवा ग्रेटर येईल. मी सांगितलं कॅरेक्टर कम्पेअर. आय एम शुअर हे एका कोणत्या तरी प्रोग्राममध्ये आलेलं असेल. ABC आला आणि इथे AD पुढे काय काय असेल ना, A सेम होता, मग B आणि D सेम आहे का, नाही, इथेच थांबणार. पण या दोघांचं जे काय अस्की डिफरन्स आहे ते रिटर्न. मग बघा हा याच्या अल्फाबेटिकली आधी आहे ना, ABC ADDच्या आधी येणार ना अल्फाबेटिकली. मग ह्या दोघांचं जे काय अस्की डिफरन्स आहे ते काय येणार निगेटिव्ह. आणि इथे AEC असं काहीतरी असतं, तर याचा अस्की आणि याचा अस्की काय आला असतं ग्रेटर दॅन 0. आणि जर हे दोघे एक्झॅक्टली सेम आहेत तर अस्की डिफरन्स किती येतं 0. तर पहिलं एक चेक केलं की 24 आर वाल्याचं 24 आर वाल्याचा AM PM AM, तर त्याच वेळेला जर AM असेल तर त्या वेळेला आवर्स मिनिट सेकंड तिघेच्या तिघे काय पाहिजे सेम. मग P डॉट आर्स डबल इक्वल टू Q डॉट आर्स, राईट. अँड इथपर्यंत कळत आहे. P डॉट मिनिट्स डबल इक्वल टू Q डॉट मिनिट्स अँड P डॉट सेकंड्स डबल इक्वल टू Q डॉट सेकंड्स. ही एक कंडिशन. ठीक आहे. आता याच्यात सगळं ट्रू येत असेल तर रिटर्न काय होणार 1, म्हणजे 1 येईल. हे सगळं ट्रू येत आहे की 12 आवर्स वाल्याचा AP AM आहे
आणि मग दोघांचे आवर्स मिनिट सेकंड एक्झॅक्टली सेम आहे, तर हे पूर्ण इव्हॅल्युएट टू काय होणार 1, ते 1 रिटर्न करेल. ऑर मी इकडे ऑर टाकतोय आणि दुसरं चेकिंग करूया. बरं, त्यावेळेला स्ट्रिंग कंपेअर p.ap PM आहे. जेव्हा चेक करायची गरज नाही, कारण हे नसेल तर ते PMच असणार आहे. पण तरी आपण आपलं रीडेबिलिटी वाढवण्यासाठी थोडा टाइम वाया घालवतोय. ठीक आहे. अँड मला सांगा P चा आर्स इक्वल टू Q चा R मायनस 12 पाहिजे. वाटतंय का तुम्हाला? AP किती आहे? AP नाही, हा AP लिहायचं, QP लिहिलं, व्हेरी सॉरी फॉर दॅट. ठीक आहे. हा AP किती आहे? PM आहे. म्हणजे तुमचं टायमिंग 12च्या नंतरच आहे, पण ते पण लिहिताना तुम्ही 12च्या आधी सारखंच लिहिणार ना. फक्त शेवटी काय लिहिणार, म्हणजे दुपारचे 3 वाजलेले असतील तर तुम्ही 15 नाही लिहिणार, 3च लिहिणार, फक्त शेवटला PM टाकणार. म्हणून AP PM आहे का बघायचं. तर त्यावेळेला 12 फॉर्मॅटचा जो R आहे तो 24 फॉर्मॅट मधला 12 वजा केले की सेम यायला पाहिजे. कळतंय का? 12 मध्ये 3 वाजले तर 24 मध्ये 15 वाजलेले असतील ना, मग 15 मधनं 12 वजा केले की 3च येईल, ते पण सेम येत आहे. आणि बाकी 2 तर सेमच पाहिजे होते. P चं मिनिट्स, Q चं मिनिट्स अँड P चं सेकंड्स, Q चं सेकंड्स. ठीक आहे. दॅट्स ऑल. आता हे एका रिटर्न मध्ये मी लिहिलेलं आहे. मला सांगा आता ह्या रिटर्न मध्ये हे पूर्ण कंडिशन्स काय आले? 2 पैकी कोणी कंडी ऑर टाकलंय ना, पहिली ब्रॅकेट ट्रू येऊ दे किंवा दुसरी ब्रॅकेट ट्रू आली तर समजायचं की 2 टाइम्स सेम. पण नाही आलं सेम तर काय रिटर्न होणार? 0, इंडिकेटिंग द टाइम्स आर नॉट इक्वल. झालं, संपलं. इझी वन डिफाईन केलं आपण. आता येऊया कन्व्हर्जनला. चला, कन्व्हर्जनला तुम्ही हेल्प करणारा मला. कन्वर्ट टाइम 24 P दे, म्हणजे एक 24 फॉर्मॅटचा टाइम पास केला. हा वाला कोणाला कशात कन्वर्ट करणार आहे? 24 फॉर्मॅटला 12 फॉर्मॅट. मग सांगा 24ला 12 मध्ये आणताना मिनिट सेम, सेकंड सेम, बरोबर ना. आर्स फक्त बघायचे, जर आर्स कशापेक्षा जास्त आहे, 12च्या पेक्षा जास्त असतील तर आर्स काय कॉपी करायचे? 12 मायनस जे येईल ते, आणि AP मध्ये काय कॉपी करायचा? PM. नाहीतर आर्स तसेच कॉपी करायचे आणि AP मध्ये काय कॉपी करायचा? AM. पटतंय का मी काय सांगतोय? क्लिअर? पहिलं तर काय कॉपी करून घेऊया. पहिला एक टेम्पररी ऑब्जेक्ट बनवायला लागेल ना. किती आर्सचा? 12 फॉर्मॅट. क्लिअर? टाइम 12 आणि Q दे. तो Q इज अ ऑब्जेक्ट ऑफ टाइम 12. Q हा टाइम 12चा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे त्याच्यासाठी किती मेमरी अलोकेट होईल? 12 नाही, 4 ते 12 आणि शेवटचे 3 बाईट. त्या एपीचे 3 बाईट असणार. क्लिअर? बर, पहिलं काय डायरेक्ट कॉपी करून घेऊया. Q चे सेकंड्स, P चे सेकंड्स, Q चे मिनिट्स, P चे मिनिट्स. सेकंड मिनिट तर सेमच आहे ना दोघांचा, बरोबर की नाही? ओके. आता मला सांगा ते 24 फॉर्मॅट जो आलेला आहे, बरोबर, त्याच्यात मला सांगाल जर तुमचा आर्स कितीपेक्षा जास्त आहे, बरोबर, 12 पेक्षा जास्त असेल तर याच्या आर्स मध्ये काय टाकायचं? Qच्या आर्स मध्ये P चा आर्स मायनस 12.
म्हणजे तो 24 फॉर्मॅट आहे ना. मग जर असेल 15, 13 पण असेल तरी ते 1 वाजलेला कन्सिडर. बघा किती असणार आहे, राईट. ठीक आहे. तो व्हॉट इट विल बी. हां, क्लिअर. ओके. आणि मला सांगा क्यू स्ट्रिंग कॉपी, कारण हा 12 फॉर्मॅट आहे. क्यू डॉट एपी मध्ये काय ठेवून देऊ, पीएम ठेवून द्यायचं ना. त्याच्यात पीएम कॉपी करू ना, स्ट्रिंग कॉपी. एल्स सांगाल क्यूच्या आर्स मध्ये पीचा आर्स तसंच कॉपी करायचा आणि स्ट्रिंग कॉपी मध्ये क्यू डॉट एपी ए झालं. दॅट सिम्पल इट इज. फक्त थोडा डाऊट आहे, 12च असेल तर, 12:30 वाजलेले असतील तर 12:30, 24 फॉर्मॅट आहे ना. तर 12:30ला कसं 12:30च, दुपारचे 12:30 म्हणजे 0 आर आणि पीएम असं होईल ना. ते 0 आर 30 मिनिट म्हणून इथे ग्रेटर दॅन इक्वल चेक करायचं ना. बरं ना, कारण जर इकडचा टाइम किती असणार आहे, कारण 12 तर 1 वाजल्यानंतर ते 13 होतं है ना, 24 फॉर्मॅट. जर 12:30 वाजलेले आहेत, ठीक आहे, असं काहीतरी. हा 24. मग हे 12 ग्रेटर दॅन 12 नाही आहे ना. मग इकडे तसंच 12 ठेवून देईल आणि AM करेल. तसं नाही पाहिजे, ते ग्रेटर दॅन इक्वलच पाहिजे. ग्रेटर दॅन इक्वल घेतलं तर मग आता 12 वजा 12 0, म्हणजे इकडचा 0 येईल, 30 येईल, 30 येईल, पण पीएम मध्ये ते 0 30 30च होणार. आणि म्हणून 1 वाजला की मग इथे 1 येतो ना. हे 0 0 आणि हा 1. बरोबर. म्हणजे इथे छोटंसं मिस्टेक केली आपण, ग्रेटर दॅन इक्वल. ठीक आहे. आता येऊया दुसरं कन्वर्जन. जमेल, कारण नॉर्मली आत्ता प्रोग्राम सॉल्व्ह करताना ही जी कंडिशन आहे ती आपल्या मनात येत नाही. मग आपण जे सॅम्पल इनपुट देतो ना त्या ते निघून पण जातो, कारण आपण देताना तसला टाइम घेतलेलाच नसतो. पण हे जे चॅलेंज वेबसाईट्स असतात ना, बघितलं ते हॅकर अर्थ अँड ऑल, तर तिथे लिहिलेलं असतं, आपल्याला वाटतं अरे प्रोग्राम बरोबर आहे, पण त्यांचे जे 10-15 टेस्ट केसेस असतात त्यातनं टिकमार्क मध्येच कुठला तरी क्रॉस आहे. बघितलं तुम्ही त्याचे चॅलेंजेस कधी हॅकर अर्थचे, ते ना जसं आपण प्रोग्राम सबमिट केला तो कोड की ते त्यांच्या टेस्ट केसनी पास होत जातं, आणि जसं जसं पास होतं ना असं ते टिक मार्क येत जातं. टेस्ट केस 1 डन, टेस्ट केस 2 डन, आणि ते सगळ्या टेस्ट केसनी पास झाला मग तो एक पॉपअप येतो, कॉंग्रॅच्युलेशन असते. ते काय ते क्रॅकर्स कसे उडतात ना तसे येतात ते, पण ते सगळे टेस्ट. पण एखाद्याला अडकून राहतं कधी कधी काय होतं, सगळं बरोबर येतं, एक कुठेतरी रेड येतो असा, कळलं. आणि मग आपल्याला वाटतं अरे लॉजिक सगळं बरोबर आहे का, म्हणजे असं. तर असे काही सिली टेस्ट केसेस असतात जिथे तुमचा प्रोग्राम काय होतो, फेल. म्हणून जनरली तशावर प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुमचं चॅलेंजेस जास्त वाढतात. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर. आता दुसरा कन्वर्जन लिहूया का पटकन. त्याच्यात मला सांगाल टाइम 24 रिटर्न करायचा आहे, कन्वर्ट, आणि घेणार टाइम 12. बरोबर की नाही, त्याला पी दे. बरोबर आहे खरे. आता मला सांगा इथे फर्स्ट टाइम 24चा एक ऑब्जेक्ट बनवू, आणि ह्या 2 फंक्शनला त्याचा तो प्रायव्हेट डेटा ऍक्सेस मिळतोय का, कारण तो फ्रेंड आहे, कारण आपला प्रोग्रामचा मेन कॉन्सेप्ट तोच आहे ना. दिस इज होलसोल प्रोग्राम फॉर फ्रेंड. कळताय ना. द मोमेंट तुम्ही इथे जे ह्या 3 लाईन्स आहेत ते काढून टाका आणि बघा
ते ऑटोमॅटिक एरर देईल का, कारण त्यावेळेला हा इज इक्वल कन्वर्ट हे नॉन मेंबर असणार आणि ते फ्रेंड पण नाही, तर त्याला हे प्रायव्हेट डेटा काय करूनच देणार नाही ऍक्सेस. हे एक लाईन टाकल्यामुळे तो फंक्शन काय ऍक्सेस करू शकतो प्रायव्हेट डेटा, पण डायरेक्ट ऍक्सेस का ऑब्जेक्ट बनवण्याच. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट बनव. तर टाइम 24 कन्वर्ट टाइम 12 अँड 24चा ऑब्जेक्ट बनला. क्लिअर? हा, इथे क्यू आणि इथे पी काही नाही, ते ऑब्जेक्टला पॅरामीटर नेम आहे ना, तुमचं चॉईस आहे. कसंही काय फरक पडतोय, कारण हा फंक्शन आणि हा फंक्शन वेगळा आहे ना. फंक्शन वेगळा आहे, हा फंक्शन वेगळा आहे, हा फंक्शन वेगळा. फंक्शनची नावं जरी भले सेम आहे तरी यातला अल्गोरिथम वेगळा, याचा अल्गोरिथम वेगळा. हे पॅरामीटरचं नाव आहे ना, पॅरामीटरला नाव मला काय द्यायचं ते देईन ना मी. म्हणजे मला सांगा, इकडचा टाइम 12चा क्यू त्याचा या फंक्शनच्या आजशी काहीच संबंध नसणार ना. विल इट हॅव एनी लोकल व्हेरिएबल आहे ना तो. तुमचं चॉईस आहे. इथे पी क्यू दिलाय, त्याच्या जागी मी एक्स वाय दिलं तर काय फरक पडेल? काहीच. क्लिअर? ओके, टाइम 24 क्यू क्लिअर. ओके, फक्त तुम्हाला त्याच्याशी मॅच करायचं आहे म्हणून इनकन्व्हिनियंट वाटतंय, तर नाव द्या, काय फरक नाही पडत. ह्याला पी द्या आणि ह्याला क्यू द्या, इट्स युअर चॉईस. पण मला सांगा, जरी ह्याला क्यू दिलं तरी इकडचा टाइम 12चा क्यू आणि याच्या आतला टाइम 12चा क्यू एकच आहे का वेगळा आहे? हा लोकल व्हेरिएबल याचा आहे आणि तो लोकल व्हेरिएबल याचा असतो. पॅरामीटरची नाव आहे, तुमचं चॉईस. ठीक आहे, मला सांगाल इथे कसं कन्व्हर्जन होणार. तर इथे पीचा एपी कम्पेअर करायला 12R वाला येतोय ना, मग त्या पीचा एपी जर एम असेल तर तसंच कॉपी करा. आर्स आर्स, मिनिट मिनिट, सेकंड सेकंड. मला सांग, इफ स्ट्रिंग कंपेअर पी डॉट एपी विथ एम, पट्टाय का रे? स्ट्रिंग कंपेअर पी डॉट एपी विथ व्हॉट? एम. जर तो एम शी काय होतोय मॅच, तर म्हणजे तुमचा टाइम ऑलरेडी 12च्या आधीचा आहे, मग तो 24R आणि 12R वेगळा असेल का सेम? सेम. क्लिअर? मग मला सांगा, क्यूच्या आर्स मध्ये पीचा आर्स, क्यूच्या मिनिट्स मध्ये पीचा मिनिट्स आणि क्यूच्या सेकंड्स मध्ये पीचा सेकंड. झालं कॉपी? पण अदरवाईज ते ऑब्विसली पीएमच असणार ना. चेक करायची गरज नाही, पण पाहिजे तर करू शकता. तर जर ते पीएम असणार आहे तर आर्स, सॉरी, सेकंड्स आणि मिनिट तर तसेच कॉपी कराल, पण आर्स कसे कॉपी कराल? +12 करून ना. आपण दिलेला टाइम आता कशाच्या फॉर्म मध्ये आहे? 12R असा आहे तो. 3:30:20 PM 12R फॉर्मॅट आहे ना, आणि तिथे PM आहे. तर आता आपला 24R फॉर्मॅट मध्ये हे 30च राहील, हे 20, पण हे 15 दिसलं पाहिजे ना. 24R मध्ये जे 15 वाजले ते 12R मध्ये 3 पण PM. पटतंय का? मग इथे फक्त काय चेंज करायचं मला सांग. क्यूचा आर्स काय असणार? पीचा आर्स +12. जसं इकडे -12 केलंय तसं इथे +12. आणि क्यूच्या, पटकन सांगा, मिनिट्स मध्ये पीचा मिनिट्स आणि क्यूच्या सेकंड्स मध्ये पीचं सेकंड्स. झालं. वर मी रिटर्न केलंय. ओ यर आय फॉरगॉट टू रिटर्न. ऑब्जेक्ट रिटर्न करायचं आहे ना, वर पण रिटर्न क्यू करायचं विसरू नका. तो ऑब्जेक्ट रिटर्न पण करायचा ना आपल्याला, कन्वर्ट झालेला ऑब्जेक्ट रिटर्न. आणि इथे सुद्धा तो कन्वर्ट झालेला ऑब्जेक्ट रिटर्न. फक्त एवढंच आहे, त्या फंक्शन मध्ये जो क्यू रिटर्न होतोय तो 12R वाला.
आणि याच्यात क्यू जो रिटर्न होतोय तो 24. भले नेम सेम आहे पण त्या ऑब्जेक्ट्स वेगळ्या क्लासचे झालं. आता मेन मध्ये टेस्ट करा. मेन मध्ये काही ऑब्जेक्ट्स बनवा. ठीक आहे, मग त्यांना कन्वर्ट करा. एकाला 12R to 24, 24 to 12. मेनू ड्रिव्हन लिहायचं तर मेनू ड्रिव्हन लिहा. ठीक आहे. मेन मेन मध्ये एक ऑब्जेक्ट बनवूया. टाइम 12 T1. कन्स्ट्रक्टरला काही व्हॅल्यू पास करू एक्सप्लिसिटली. लाईक 12R फॉर्मॅट आहे ना, तर मी दिलं 5 o'clock 30 minutes 20 seconds PM. म्हणजे हा कोणत्या आर फॉर्मॅट मधला आहे? 12R फॉर्मॅट. मग एक 24R फॉर्मॅट मधला चालेल. 24R फॉर्मॅट मध्ये हा 12 + 5 17 होणार ना. 30 20 राईट. मग जर आपल्याला आता एक एक ऑब्जेक्ट तयार केले कशाचे? त्या त्या क्लासचे. तुम्हाला ह्यांचे टाइम्स प्रिंट करायचे असतील तर गेटर्स दिलेले आहेत ना, ते वापरून प्रिंट करू शकता. म्हणजे जर हा 24R वाला प्रिंट करायचा तर T1 डॉट गेट आर्स कोलन T1 डॉट गेट मिनिट्स T1 डॉट गेट सेकंड्स आणि त्याला चिकटून T1 डॉट गेट AP आणि लास्टला एंडल. म्हणजे हा आपला टाइम तसा दिसेल. तसंच 24R फॉर्मॅट वाला पण प्रिंट करा. T2 डॉट गेट आर्स T2 डॉट गेट मिनिट्स कंप्लीट करा. आणि T2 डॉट गेट सेकंड्स आणि एंडल. तिकडे AP नसणार कारण हा T2 24R फॉर्मॅट. ठीक आहे. फक्त ते दोन टाइम्स आपण काय करतोय? प्रिंट करतो. राईट. आता बरेच जण आज लॅपटॉपवर करतायत, तर आता ते असं मध्येच सोडू नका, कम्प्लीट करा. म्हणजे एवढ्या उत्साहाने आज लॅपटॉप आणलाय, त्या लॅपटॉपला चालू केलंय, मग त्यात एवढा कष्टाने प्रोग्राम लिहिलेला आहे, तर शेवटचा पार्ट जो आहे म्हणजे काय म्हणतात, ती गेला शेपूट राहिली, तर एवढं गडावर पोचलाय, शेवटचं पोचायचं राहिलंय, परत मागे येऊ नका, कम्प्लीट करा. ठीक आहे. आता इथपर्यंत सी आउटनी ते दोन आउटपुट तर दिले तुम्ही. आता चेक करा की दोन्ही ऑब्जेक्ट्स काय आहेत का. म्हणजे दोन्ही टाइम सेम, एक 12Rचा एक 24, पण ते दोघेही काय रिप्रेझेंट करतात, सेम टाइम, ते बघायचं आहे. तर इफ मध्ये इज इवन कॉल करू शकतो. इज इवन नाही, व्हेरी सॉरी, इज इक्वल. आपण एक इज इक्वल लिहिला, त्याला T1 पास करा आणि T2. मग मला सांगा T1 जो पास होईल त्याचं रेफरन्स P मध्ये आणि T2 Q. म्हणजे P आणि Q कोणाचे एलियास आहेत? T1 आणि T2. आत कम्पेअर होईल, जर ते सेम असेल तर 1 येईल. 1 आला तर तुम्ही सी आउट इक्वल द्या, एक इक्वल असा आउटपुट द्या.
द्याल का? सी आउट इक्वल एल्स सी आउट काय द्या? नॉट इक्वल. ठीक आहे. आता तो T1 जो टाइम 12 आहे, 12 आवर फॉर्मॅट वाला टाइम, त्याला 24 आवर मध्ये कन्वर्ट करा. कन्वर्ट करताना T2 मध्ये नका घेऊ, कुठला तरी एक वेगळा ऑब्जेक्ट घेऊ. ठीक आहे. मग इफ आणि एल्स लिहिला. सी आउट झाल्यानंतर सगळ्यांनी लेट सी तुमचं इमॅजिनेशन लेवल पण, म्हणजे मी डिक्टेट करून तुम्ही बरोबर लिहिताय का ते मला कळेल. 2 सी आउट झाले. इफ झाला. इफ मध्ये तो इज इक्वल, तर सी आउट इक्वल एंड एल. एल्स सी आउट नॉट इक्वल एंड एल. इफ एल्स झाला. आता नेक्स्ट बघा रे मी काय लिहितो. टाइम 24 T3 इक्वल टू कन्वर्ट T1. काय कॉल करतोय कळलं? इथे लिहिला टाइम 24 T3 कन्वर्ट T1. तर आपला T1 कोण आहे? T1 इज 12 आवर. तो दिला आणि तो 24. म्हणजे 2 ओव्हरलोडेड कन्वर्ट फंक्शन्स आहेत. भले फ्रेंड आहेत पण ते ओव्हरलोडेड. तो विल इट मॅच द अप्रोप्रिएट प्रोटोटाइप? त्या 2 पैकी तो करेक्ट प्रोटोटाइपच तिथे बाइंडिंग होणार ना. कोणता वाला प्रोटोटाइप बाइंड करेल? तो कन्वर्ट जो काय घेतोय 24 आवर, तो वाला फंक्शन इथे बाइंड होणार ना. आता जो T3 आलेला आहे तो डिस्प्ले करा. तसंच कॉपी पेस्ट करून अजून एकदा टाइम 12 T4 इज इक्वल टू कन्वर्ट T2. कारण T2 काय टाइपचा ऑब्जेक्ट होता? 24 चा होता. तो 12 मधला आणि त्याला डिस्प्ले करा. सी आउट करू शकता ना. क्लिअर? आणि ऑब्जेक्ट वेगळे असल्यामुळे ते प्रूव्ह होतं की ते कन्वर्ट होणार आहे. कळतंय? म्हणजे ऍक्च्युली ते टायमिंग तेच दिसणार आहेत वर जे आहे ते. म्हणजे 5-5:30 संध्याकाळचे तेच 17 संध्याकाळचे दिसणार आहे. तेच एकमेकांचं आउटपुट. इथपर्यंत आलं? मग T3 चा आवर्स मिनिट सेकंड डिस्प्ले करू शकता ना. तसंच इथे T4 चा आवर्स मिनिट सेकंड एपी 12 आवर मध्ये आलं. मग बघा इकडे सी आउट लिहितोय. T1 नाही T3 डॉट गेट आवर्स T3 डॉट गेट मिनिट्स आणि T3 डॉट गेट सेकंड्स आणि एक एंडल. बरोबर आहे? आता परत एक कन्वर्जन लिहा. काय लिहाल? टाइम 12 T4 इक्वल टू कन्वर्ट T2. कारण आपल्याकडे T2 काय फॉर्मॅटचा होता? 24 आवर. त्याला आणला 12 आवर आणि मग जो 12 आवर मध्ये आलाय त्याच्या व्हॅल्यूज डिस्प्ले करा. T4 डॉट गेट आवर्स बरोबर. T4 डॉट मिनिट्स T4 डॉट गेट सेकंड्स आणि लास्टला T4 डॉट गेट एपी आणि मग हँडल द्या. दॅट्स ऑल.
देन रन द प्रोग्राम. आणि पाहिजे तर तुम्ही मधल्या काळामध्ये काय करा, कन्व्हर्जन करताना एखाद्या कोणाचा आर्स मिनिट सेकंड चेंज करा बाय सेटर. आपण गेटर सेटर दोन्ही लिहिलेले आहेत ना, तर जो आधीचा बनलेला ऑब्जेक्ट आहे त्याचा काहीतरी मॉडिफाय करा. काय मॉडिफाय कराल? आर्स मॉडिफाय करा किंवा मिनिट्स मॉडिफाय किंवा सेकंड्स. हाऊ कॅन यू मॉडिफाय इट? बाय गिव्हिंग कॉल टू. त्याचा डेटा कसा मॉडिफाय करा? एखादा ऑब्जेक्ट आधीच बनलेला आहे, मला सांगा जर T1 नावाचा ऑलरेडी एक ऑब्जेक्ट बनलेला आणि त्याला 4 डेटा मेंबर्स आहेत, बरोबर ना, त्याच्यात व्हॅल्यूज आहेत, तर एखाद्या डेटा मेंबरची व्हॅल्यू चेंज करायची असेल, गेटिंग, तर कशी चेंज कराल? बाय सेटर्स. आपण सेटर्स पण लिहिलेत ना, म्युटेटर्स. तर मी कोणाचं तरी म्युटेटर कॉल करू शकतो का? T1 डॉट सेट आर्स आणि नवीन आर्स पास करा. T1 डॉट सेट सेकंड्स, नवीन सेकंड्स पास. तशा पद्धतीत आपण टाइम्स चेंज पण करू शकतो. ओके, रन करून बघा. ओके, स्ट्रिंग कॉपी त्याच्यात नाही असं म्हणताय ना, राईट? एक मिनिट, सी स्ट्रिंग फक्त स्ट्रिंग इन्क्लूड केली आहे ना, ती सी स्ट्रिंग करा. सगळ्यांच्या कंपाईल करताना तो एरर येईल, strcpy नॉट इन दिस स्कोप असं आलं का? तो रेड आला असेल तर फक्त काय करा, सी स्ट्रिंग इन्क्लूड करा. बघा येत आहे, ते दोन्ही टाइम्स काय आहेत? इक्वल. आणि बघ तो 24 12 वाला फॉर्मॅट 12 मध्ये आला आणि 12 24 12 कन्वर्ट होऊन येत आहे रिझल्ट.